व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ इतरांना पाठवा. धन्यवाद. हरे कृष्ण. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आजच्या आपल्या आषाढी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगांवरून आपण आज काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र याबद्दल चर्चा करणार नाही आहोत फारशी, कारण ते बऱ्याच जणांना माहिती आहे. अनेक जणांनी ऐकलेलं आहे, अनेक जणांनी ग्रंथ वाचलेले असतील, अनेक जणांनी तो जुना एक तुकाराम महाराजांवरती एक मूव्ही आला होता, खूप सुंदर, प्रभात कंपनीचा, 1900 मध्ये 32 की 34 सालचा, खूप सुंदर बनवलेला आहे तो. ज्यांनी पाहिला नसेल जरूर पहा. असे आज बनत नाहीत आजकाल पिक्चर. पूर्वीच्या काळी खूप छान काम केले. त्यांचं नाव विसरलो मी आता. विष्णुपंत पागनीस मध्ये त्यांनी खूप छान काम केलंय तुकाराम महाराजांचं. तर अशा गोष्टींद्वारे आपण तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकलं असेल, पाहिलं असेल. पण आज आपण काही प्रसंग येतील तिथे तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रामधले, जिथे त्या प्रासंगिक जे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत त्या प्रसंगाला अनुसरून त्याची चर्चा होईल आपल्या आजच्या सत्रामध्ये. पण आपण खास करून, विशेष करून तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र आज इथे चर्चा करणार नाही आहोत. तर त्यांच्या अभंगांची आपण आणि त्यातनं जी शिकवण आपल्याला प्राप्त होती त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम जे आपण आपल्या कार्यक्रमाच्या पोस्टरवरही पाहिला असेल जो अभंग, तुकाराम महाराज सांगतात, धर्माचे पाळण करणे पाखांडा खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीड मार तुका म्हणे सान थोर. तुकाराम महाराज सांगतात की माझा इथे येण्याचा उद्देश हा आहे, कारण ते सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाही आहे. पुढे आपण चर्चा करणार आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. भगवंतांचे अतिशय निकट पार्षद, भगवंतांचे अतिशय निकट भक्त, जे भगवंतांच्या नित्य आध्यात्मिक धामामध्ये भगवंतांसोबत नित्य निवास करत आहेत, ते भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या भक्तीच्या प्रचारासाठी या भौतिक जगतामध्ये प्रकट होतात भगवंतांचे भक्त. तर असे एक भक्त संत तुकाराम महाराज आहेत. तर इथे आपण पाहतो की खूप कडक शब्दांमध्ये त्यांनी हे वर्णन केलेलं आहे की पाखांडा खंडन. बऱ्याच वेळेला आपली संकल्पना असते की साधू म्हणजे एकदम खूप शांत असावा, त्याने असं एक स्मितहास्य चेहऱ्यावर आलं पाहिजे, असं हसलं पाहिजे, कधी असा चिडला नाही पाहिजे, साधू शांत असला पाहिजे, आणि त्याने कधी कडक शब्दात बोललं नाही पाहिजे, एकदम शांत शब्दात बोललं पाहिजे. तर हे बरोबर आहे. जसं इथं लिहिलेलं आहे, आपण संतांचा स्वभाव कुसुमादपि कोमलम आणि वज्रादपि कठोरम. जेव्हा परिस्थितीनुसार कुसुमादपि कोमलम, त्यांचं हृदय अतिशय निर्मळ, अतिशय सेन्सिटिव्ह, भगवंतांच्या भक्ती, भगवंतांना प्रार्थना अर्पण करताना, भगवंतांची भक्ती करताना, भगवंतांची भक्तांची सेवा करताना हे अतिशय कोमळ हृदय. पण जेव्हा अधर्म आणि धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींचा प्रचार होईल, ज्याद्वारे या भौतिक जगतातील जे बद्ध जीव आहेत त्यांना भरकटवलं जात आहे गैरसमजुतींमुळे, चुकीच्या लोकांद्वारे, चुकीच्या ज्ञानाद्वारे, तेव्हा मात्र हे जे साधू संत आहेत त्यांचा स्वभाव वज्रादपि कठोरम, तेव्हा त्यांना हे सहन होत नाही. आणि ते सहन होत नाही याचा अर्थ त्यांचा अहंकार दुखावला जातो असा अर्थ नाहीये. तर त्यांच्या हृदयामध्ये जी करुणा आहे, ती परदुःख दुःखी, हे एका वैष्णवाचे लक्षण सांगितलेलं आहे. एक महत्वाचं लक्षण आहे एका वैष्णवाचं, भगवंतांच्या भक्ताचं, की हा परदुःख दुःखी आहे. जेव्हा तो दुसऱ्या जीवात्म्यांचं दुःख पाहतो तेव्हा त्याच्या हृदयामध्ये दुःख होतं. आणि भगवंतांना विसरल्यामुळं या भौतिक जगतातले सर्व जे बद्ध जीव आहेत, भगवंतांच्या मायाशक्तीने बद्ध आहेत, अज्ञानामध्ये जीवन जगत आहेत, त्यांना पाहिल्यानंतर भगवत भक्तांच्या हृदयामध्ये जी करुणा दाटून येते, त्या करुणेद्वारे ती कठोरता त्यांच्या हृदयाची प्रकट होते त्या ठिकाणी. ती सुद्धा, ते रागवणं सुद्धा एक त्यांच्या हृदयाचा जो कळवळा आहे,
म्हणतात तुकाराम महाराज, आम्हाला कळवळा येतो ह्या परिस्थिती पाहून जीवात्म्यांची, कशा पद्धतीने या भौतिक जगतामध्ये अज्ञानामध्ये सर्व जीव या भौतिक संसाराला सर्वस्व समजून, स्वतःला शरीर समजून, हे अज्ञानाचं मूळ इथे आहे की स्वतःची भौतिक ओळख समजणं. तर ह्या सर्वातनं या जीवांना बाहेर काढण्यासाठी भगवंतांचे आध्यात्मिक धामातनं, दिव्य स्पिरिच्युअल वर्ल्ड ज्याला म्हणतात, आध्यात्मिक जगतामधनं वैकुंठ, द्वारिका, गोलोक, हे सर्व आध्यात्मिक जगतातले विविध लोक आहेत जिथे भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या विस्तारांसोबत, त्यांच्या विविध भक्तांसोबत त्यांच्या वेगवेगळ्या विस्तारांद्वारे तिथे निवास करतायत. तर हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवंतांच्या नामाचा प्रचार, बीज नाम. शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे कलियुगासाठी बीज नाम 3 नावं आहेत, राम, कृष्ण आणि हरे किंवा हरी. जे आपण पाहतो हरे कृष्ण महामंत्रात सुद्धा हेच 3 अक्षर आहेत, रामकृष्ण हरी मंत्रामध्ये सुद्धा हीच 3 अक्षर आहेत. तर श्रील भक्तिविनोद ठाकूर जे एक महान गौडीय आचार्य आहेत, हे त्यांच्या ग्रंथांमधून सांगतात की हे बीज नाम आहेत कलियुगासाठी, ज्यामध्ये भगवंतांनी त्यांची सर्व शक्ती यामध्ये ज्याला म्हणतात एनकॅप्सुलेट केलेली आहे पूर्ण. जेव्हा ते नाम श्रद्धेने घेतलं जाईल तेव्हा भगवंतांचा रूप, त्यांचे गुण, त्यांची लीला हे प्रकट होईल भक्ताच्या हृदयामध्ये. पण त्या श्रद्धेने आणि नियमितपणे हे नाम घेतलं गेलं पाहिजे. सततम कीर्तयंतो माम, भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर तीक्ष्ण उत्तरे हे दिली जातील संतांद्वारे. कधी कधी आपण आज काही अभंग पाहणार आहोत तुकाराम महाराजांचे, खूप कडक अभंग आहेत जिथे त्यांच्या हृदयातला कळवळा हा दाटून येतो आणि तो प्रकट होतो त्या शब्दांमध्ये. हाती घेऊन बाण फिरे, जणू काही बाणाप्रमाणे तीक्ष्ण उत्तर आहेत. तुम्हाला इजा होईल पण ते तुमच्या भल्यासाठी आहे. अहंकाराला इजा पोहोचेल, आपल्या संकल्पनांना इजा पोहोचेल, आपल्या मनातील जे काही आपले तर्कवाद आपण बनवून ठेवलेले आहेत त्याला इजा पोहोचेल, पण जे सत्य आहे ते हे संत सांगतो. नाही भीड मार, मी कुणाला घाबरत नाही. तुका म्हणे सान थोर, कोणी सान असो तो थोर असो, कोणी लहान मोठा हे मी पाहत नाही, आम्ही पाहत नाही. आणि ह्या कार्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर हाच अभंग आहे. सर्व पाखंड वेदांविरुद्ध मतांचे जे खंडन आहे ते करून धर्म रक्षण पालन करावा. प्रत्येकाच्या हृदयात भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे बीजारोपण करण्यासाठी प्रचार करावा. हेच काम आम्हाला करावयाचे आहे. आणि हरिनामाचा प्रचार करताना कठोर शब्दरूपी बाण हातामध्ये घेऊन आम्ही नेहमी फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पवित्र कार्य करताना आम्ही कोणी लहान अथवा थोर आहे याची भीड बाळगत नाही. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा असे महान संत अशा प्रकारची वक्तव्य करतात तेव्हा ते सर्वांच्या भल्यासाठी, जे बद्ध जीव अज्ञानात मध्ये आहेत त्यांना जाग करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द हे संत बोलत असतात. तुकाराम महाराज कोण होते? जसं मी म्हटलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी सांगून गेलेले आहेत पूर्वी वैदिक काळामध्ये, पुराणांमध्ये, तेच पुन्हा सांगण्यासाठी, आपल्याला पचेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. सर्व जग हे भरकटलेलं आहे, आडराणी गेलेलं आहे, पण संतांनी मार्ग काढलाय. या सर्व भयानक जे संसार सागर आहे किंवा हा जो भयानक असं एक अरण्य आहे, अरण्यही म्हटलेलं आहे संसाराला श्रीमद भागवतामध्ये, तर त्यातनं रस्ता काढलेला आहे संतांनी. तोच रस्ता तुम्हाला दाखवण्यासाठी, तोच रस्ता पुन्हा उज्ज्वलित करण्यासाठी झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. सगळं जग आडराणी जाऊन बसलेलं आहे कुठेतरी चुकीच्या संकल्पनांमुळे, अज्ञानामुळे. उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो सेव. तर ह्या महान साधू संतांचे उच्चिष्ट जे आहेत, तसं श्रीमद भागवतामध्ये अनेक भक्त आहेत भगवंतांचे. अर्जुनही म्हणतो की नारद, असित, देवल, व्यास आदी सर्व महान भगवत भक्तांनी सुद्धा हेच सांगितलंय. अर्जुन 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, असितो देवलो व्यासो स्वयं चैव ब्रवीषिमे परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान. तर अशा प्रकारे हे जे महान संत आहेत त्यांचे उच्चिष्ट जे आहेत, त्यांनी दिलेलं जे शास्त्रज्ञान आहे ते आम्ही तुम्हाला देत आहोत. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली.
तर या लोभी मनामुळे, विषयामुळे अनेक लोकांनी साधनं बुडवली. जो खरा उद्देश आहे मनुष्य जन्माचा तो नाश करविला आहे. आणि पुराणांचा अर्थ ते विसरून गेलेले आहेत. पिटू भक्तीचा डांगोरा. तर या भगवत भक्तीचा डांगोरा त्याचं महत्व सर्व समाजाला समजून देण्यासाठी, ज्याद्वारे काय होईल, कळी काळासी दरारा. या कळी काळाला, कलियुगामध्ये या कळीला सुद्धा, जो कली व्यक्ती आहे, ज्याला परीक्षित महाराजांनी थांबवलं होतं ते राज्य करत असताना, भागवतामध्ये पुढे आहे अध्यायात, पुढच्या अध्यायांमध्ये वर्णन आहे, आपण त्याची चर्चा करू आपल्या सत्रांमध्ये. तर परीक्षित महाराजांनी थांबवलेलं कली. तर अशा पद्धतीने जे भक्त आहेत ते कळी काळाला सुद्धा दरारा अशा पद्धतीने प्रचार करून सर्व, कारण कलियुगाचा विशेष आहे कलह, म्हणून ह्याला कलियुग म्हणतात. कलह, भागवतामध्ये वर्णन आहे कलियुगातील सर्व मनुष्यांचं, की कसे जीव असतील कलियुगामध्ये, की नेहमी दे आर ऑलवेज डिस्टर्ब, उपद्रतः. त्या श्लोकामध्ये वर्णन आहे. कुठून चालू होतो श्लोक तो? एनिवे, मंद भाग्या उपद्रतः. ओके, एनिवेज पूर्ण श्लोक आठवत नाही. तर उपद्रता सांगितलेलं आहे, नेहमी डिस्टर्ब, कधी शांत बसू शकणार नाही, चंचल. आणि जसं कलियुग पुढे जात जाईल तसं ह्या गोष्टी अजून वाढत जातील. तर या कळी काळाला दरारा देण्यासाठी हे भगवत भक्त आलेले आहेत. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. या हरिभक्तीचा जय जयकार आनंदाने करा सर्वजण. तर तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आपण ओळींनी कदाचित या चर्चा होणार नाहीत, म्हणजे सिक्वेन्शियली त्यांच्या जीवनातील प्रसंग, पण काही अभंग मी इथे आज आपण चर्चा करण्यासाठी घेतलेले आहेत. तर तिथे काही प्रसंग आहेत, जसं आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराज 20 वर्षांचे होते तेव्हा खूप मोठा दुष्काळ, 20 नाही, 22-24 वर्षांचे होते, खूप मोठा दुष्काळ पडला देहूमध्ये. आणि त्यातच त्यांची एक पत्नी, पहिली पत्नी ही वारली. आणि अशा वेळेस पूर्णपणे जे सावकार होते, ते खूप मोठे धनी व्यक्ती होते, ते पूर्ण रस्त्यावर आले. अनेक लोकांनी घेतलेली कर्ज बुडली, अनेक गोष्टी झाल्या त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडल्यानंतर. तेव्हा त्यांच्या मनातला भाव आपल्याला दिसून येतो या अभंगामधून, जेव्हा ते हा अभंग लिहितायत, की बरे झाले देवा निघाले दिवाळे. की बरं झालं दिवाळं निघालं, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं या दुष्काळाने पीडा झाली माझ्या जीवनामध्ये. का? जसं आपण महाराणी कुंतींच्या सत्रामध्ये चर्चा करत होतो. कुंती म्हणतात की विपदा संतुता शश्वत तत्र तत्र जगद्गुरु. माझ्या जीवनामध्ये हे अडथळे येऊ देत, समस्या येऊ देत, संकट येऊ देत. का? भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. ज्याद्वारे जर अडथळे आल्यानेच मला तुमचं स्मरण होणार असेल, तर अडथळे आलेले कधीही चांगले. ज्याद्वारे मला तुमचं स्मरण होईल आणि त्याद्वारे अपुनर्भव दर्शन, पुन्हा या भौतिक जगताचं दर्शन नाही होणार कधी. म्हणून अनुतापे तुझे राहिले चिंतन. या कष्टामुळे, अनुतापामुळे भगवंता आपलं चिंतन झालेलं आहे, आपलं स्मरण झालेलं आहे. झाला हा वमन संसार. हा संसार वमन रूपी दिसतोय. आता संसाराचं जेव्हा नग्न रूप समोर येतं व्यक्तीच्या, तेव्हा व्यक्तीला समजतं. तोपर्यंत व्यक्ती हा अज्ञानात असतो, त्याला वाटतं की हे खूप छान चालू आहे. पण हा संसार असा आहे की कधी कुणाला कसा तडाखा बसेल याची काही शाश्वती नाही आहे. त्यामुळे बुद्धिमान माणसाने शास्त्र वाचून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर झाला हा वमन संसार. हा संसार वमनाप्रमाणे, वमन म्हणजे उलटीप्रमाणे, जे आपल्याला बघवतही नाही. बरे झाले बाईल कर्कशा. तुकाराम महाराजांची दुसरी जी पत्नी होती ती बऱ्याच वेळा त्यांच्याशी पटायचं नाही, त्यांची भांडणं वगैरे व्हायची, पत्नीच रागराग करायची. तर बरे झाले बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. जनामध्ये दुर्दशा झाली आणि ही बाईल, ही पत्नी कर्कश अशा पद्धतीची आहे. बरे झाले जगी पावलो अपमान. बरे गेले धन ढोरे गुरे. सर्व गेलं, धन गेलं, गुरढोरं गेली. आणि ती संपत्ती होती त्यावेळेस, सोनं आणि गाय आणि जमीन. खरं वैदिक संस्कृतीमध्ये ही खरी संपत्ती आहे. कुणाकडे किती सोनं आहे, किती गायी आहेत, किंवा किती म्हशी आहेत, किती बैल आहेत,
आणि जमीन, अशा पद्धतीने. कारण जीवन जगण्यासाठी हे लागतं. तुम्हाला जेव्हा दूध मिळतं तेव्हा दूध हा पोषक पदार्थ आहे आणि जमिनीद्वारे तुम्ही अन्न निर्माण करू शकता. तुम्हाला जगण्यासाठी काय लागतंय? बाकी कुठल्याही गोष्टींची दे आर नॉट बेसिक नेसेसिटीज. आणि थोडं धन असेल तर तुम्ही बाकीच्या गरजेच्या गोष्टी खरेदी करू शकता. तर अशा पद्धतीने आजकाल ती व्याख्या बदलून गेलेली, पूर्ण विचित्र झालेले जग. पण त्या काळी हे धन होतं. बरे गेले धन, ढोरे गुरे सर्व गेलेलं आहे आणि जगामध्ये अपमान पावलेलं आहे. बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरा आलो तुझं शरण देवा. तेव्हा अशा परिस्थितीत हे बरं झालं की मी तुम्हाला शरण आलेलो, की जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा व्यक्ती परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करतो. तो केला पाहिजे आपल्या परीने, पण भगवंतांना विसरलं नाही पाहिजे, जे तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. ते सांगताय तिथे की बरा आलो तुझं शरण देव, बरे झाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली, तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. तर अशा पद्धतीने तुकाराम महाराज सांगतात की अशा कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा त्यांनी विठ्ठलांचं शरण घेतलं, भगवान श्रीकृष्णांचं शरण घेतलं आणि ते भगवंतांना विसरले नाही. असं पाहिलं जातं या जगामध्ये की खूप दुःख आलं तरी व्यक्ती भगवंतांना विसरून जातो, खूप सुख आलं तरी व्यक्ती भगवंतांना विसरून जातो. म्हणून या मर्त्य लोकाची विशेषता इथे बॅलन्स आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे इथे व्यक्ती भक्ती खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. स्वर्ग लोकात वरच्या लोकांमध्ये खूप सुख आहे, इथे व्यक्ती भ्रमित होऊन जातो आणि खाली दुःख जास्त आहे. त्यामुळे आपण एका खूप भाग्यवान अशा ठिकाणी आहोत, खूप भाग्यवान अशा शरीरामध्ये आहोत, जिथे बॅलन्स आहे, जिथे आठवण करून दिली जाते आपल्याला वारंवार की आपल्याला जर खऱ्या अर्थाने दिव्य आनंद प्राप्त करायचा असेल तर भगवंतांना विसरलं नाही पाहिजे. भगवंतांची भक्ती, भगवंतांचा हरिनामाचा जप, गीता भागवत श्रवण. तुकाराम महाराजही म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा व्यक्तीची सेवा मला माझ्याकडनं घडावी अशी इच्छा तुकाराम महाराज करतायत, की जो गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हा व्यक्ती महान आहे, जो भगवंतांचं अखंड चिंतन करत आहे, गीता भागवत श्रवण करत आहे. तर अशाच वेळी अजून एक अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. जरी खावया नाही मिळालं, संतान जरी नाही, नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, अशी माझी वाचा आता मलाच उपदेश करत आहे. अनेक लोकांशी हेच सांगे, सर्वांनाही हेच सांगत आहे. विटोंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. कितीही दुःख आली, शरीरामध्ये विटंबना झाली, शारीरिक स्तरावरती दुःख आलं किंवा बाकी काही विपत्त्या आल्या तरी राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेची हित. हे सर्व नाशवंत आहे. जर गोपाळ भगवान श्रीकृष्णांना जर स्मरण करता येत असेल तर ते सर्वात मोठी संपत्ती आहे, ते सर्वात मोठं हित आहे सर्वांचं. त्यानंतर पुढचा एक प्रसंग आपण पाहत आहोत, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी जी प्रथम भेट झाली. हे लहानपणी देहूमध्ये गेले होते शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी. पण मोठे झाल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज जेव्हा एका अर्थाने राज्य करू लागले, राज्याभिषेक झाला नव्हता त्यांचा, पण एका अर्थाने ते राजे होते, त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा तुकाराम महाराजांचं दर्शन झालं त्यांना ते लोह गावामध्ये. त्यांना समजलं लोह गावामध्ये तुकाराम महाराज आहेत, कीर्तनासाठी आलेले आहेत. तेव्हा देहूवरून ही सर्व गावं होती, आजकाल सगळं पूर्ण झालेलं आहे, पसरत गेलं, शहरीकरण वाढत चाललं. पूर्वी उल्लेख आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वगैरे की राजे पुण्याहून कात्रजला गेले असं वर्णन आहे. जिथे आपलं मंदिर आहे ते कात्रजला, इथे मागे एक घाटामध्ये एक धरण आहे छोटस, शिवाजी महाराजांनी त्या काळी बांधून दिलेलं. धरण म्हणजे एक असं काय म्हणतात त्याला, बांध एक बांधून दिलेला त्या काळी नदीवरती एका छोट्या, त्याचंही वर्णन आहे इतिहासामध्ये. तर अशा प्रकारे इथून तिथे गेले, लोहगावला गेले, देहूवरून लोहगावला आले महाराज कीर्तनासाठी. तर शिवाजी महाराजांना जेव्हा समजलं तेव्हा महाराजही तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी गेले आणि तेव्हा त्यांनी त्यांचे मंत्री आणि इतर सर्व त्यांचे जे सैनिक आणि सेवक होते त्यांच्यासोबत खूप साऱ्या भेटवस्तू तुकाराम महाराजांना त्यांच्यासाठी घेऊन गेले ते आणि त्यांनी त्या देऊ केल्या. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक खूप सुंदर
वाक्य, खूप सुंदर वचन त्यांना तिथे बोलले तुकाराम महाराज. ते तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना सांगतायत, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. अहो शिवराय, तुम्ही आम्हाला हे ऐश्वर्य का देत आहात? आम्हाला फक्त विठ्ठलच हवा आहे. तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार. ठीक आहे, तुम्ही उदार वृत्तीचे आहात, तुम्ही भक्तांना संत सज्जनांना दान करता आहात, तुम्ही राजे आहात, उदार वृत्तीचे आहात, पण साठी परिसाची गार. पण परीस घेऊन माझ्याकडनं भक्तिभावाचा परीस घेऊन तुम्ही ही गारगोटी देण्यात कसली उदारता? तुम्ही ह्या सगळ्या गारगोट्या देतायत, एवढं सगळं सोनं वगैरे, खूप सारे जे उंची वस्त्र आदी अलंकार सर्व गोष्टी त्यांना देण्यात आल्या होत्या. तर हे गारगोटी देण्यात कसली उदारता? जीव देता तरी वचना नये एक सरी. म्हणतात, विठ्ठल कृपेने जे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडतात त्यांची सर एखाद्याने प्राण दिला तरी कधी यायची नाही. गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन हे आम्हाला गोमांसाप्रमाणे आहे, वर्ज आहे. तुकाराम महाराजांनी कधी स्वीकार केलं नाही. आपण ही कथा ऐकतो जेव्हा खूप सारं धान्य, जेव्हा तुकाराम महाराजांना त्यांनी कामावर ठेवलं होतं दुसऱ्या गावी गेल्यानंतर एका शेतकऱ्याने, तेव्हा खूप सारं धान्य ते आलं भगवंतांच्या कृपेने आणि सारं तुकाराम महाराजांच्या घरी घेऊन आलं. पण तरी तुकाराम महाराजांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्या सर्वांचं दान देऊन टाकलं इतरांना. कारण तुकाराम महाराजांचा हा भाव होता की या सर्व गोष्टी जेवढ्या आपण एकत्र करू तेवढी आपली भगवंतांप्रती असलेली आसक्ती भरकटली जाईल या सर्व गोष्टींमुळे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की या सर्व गोष्टी तुम्ही या आध्यात्मिक ज्ञानासाठी ह्या गोष्टी देताय. याचा अर्थ असा नाही की शिवाजी महाराजांनी देऊ नये. याचा अर्थ हा नाही की जो व्यक्ती दान करू इच्छितो त्याने करू नये, त्यानं करावं. दोन्ही अर्थानी आहे. एक सुंदर संस्कृती आपल्या वैदिक काळापासून आहे, जिथे बऱ्याच वेळा लोकांना हा गैरसमज असतो की हे काय आहे, ही भिक्षा दान वगैरे या सर्व गोष्टी काय. तर फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये. भीक आणि भिक्षा यामध्ये खूप फरक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं हे काय असे डोनेशन मागत आहेत लोक. भिक्षा हा खूप उच्च दर्जाचा, खूप चांगल्या पद्धतीचं एक संस्कृती आहे समाजामध्ये. भिक्षा एक एनकरेजमेंट प्रमाणे आहे. एनकरेजमेंट, तो व्यक्ती खूप चांगलं कार्य करतोय, मी करू नाही शकत पण माझ्याकडनं हातभार त्या व्यक्तीला एका दृष्टीनं, ह्या भावाने ही भिक्षा किंवा जे दान आहे ते दिलं जातं. तो व्यक्ती ह्याच्यासाठी मागत नाहीये की तो व्यक्ती स्वतः कष्ट करून या भौतिक जगामध्ये धन कमवू शकत नाही म्हणून तो मागत नाहीये. तो हे करू शकतो, पण त्याला समजतंय की त्याहून महत्वाचं असंही काही कार्य आहे जे कोणीतरी केलं पाहिजे. त्यामुळं आपण अनेक वेळा पाहतो की वैदिक समाजामध्ये ही संस्कृती होती. गुरुकुलातील जे मुलं होते तेही भिक्षा मागून गुरूंकडे आणून त्याद्वारे त्यांचा चरितार्थ चालायचा. भवती भिक्षाम देही मागायचे घरांमध्ये जाऊन आणि त्यांना भिक्षा दिली जायची तिथे वेगवेगळ्या पद्धतीची. तर ही संस्कृती आहे. आणि अशा प्रकारे गुरुकुलातील मुलं, संन्यासी किंवा बऱ्याच वेळा ब्राह्मण सुद्धा, अनेक जण वेगवेगळ्या लेवल्स होत्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा. ही जाती प्रथा नाही, पण ही एक समाज व्यवस्था आहे जी चतुर्वर्ण आपण मागे चर्चा केली. सांगायचा उद्देश हा की संस्कृती कशी होती की तुकाराम महाराज म्हणतायत की हे नकोय मला, ह्याचा अर्थ असा नाही की साधू संतांनी घेऊच नाही, तर त्यांचा भाव प्रकट करत आहेत. पण परिस्थिती अशी होती की समाजामध्ये हे चारी क्लास याची गरज आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्याशिवाय समाज चालू शकणार नाही. आणि ही समाज व्यवस्था आहे, त्यांच्या कार्यानुसार विभागणी केलेली आहे. आणि ब्राह्मणाला सर्वोच्च मान दिला गेलेला वैदिक संस्कृतीमध्ये. पण त्याद्वारे वैदिक शास्त्र ज्ञान हे समाजाला दिलं जातं. त्यामुळे समाजाचे गुरु मानलं जातं ब्राह्मणांना. ते आपण पाहतोय संपूर्ण आपल्या इतिहासामध्ये अनेक क्षत्रिय राजे होते, ते ब्राह्मणांद्वारे त्यांना मंत्रणा दिली जायची, त्यांना गायडन्स दिला जायचा. आणि ब्राह्मणांना एवढा मान दिला आहे, पण त्यांना धनसंचय करण्यास मनाई केलेली शास्त्रांमध्ये, ज्याद्वारे त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची जी बुद्धी आहे, त्यांचं जे कर्तव्य आहे, त्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार येऊ शकणार नाही किंवा त्यांचं मन कलुषित होऊ शकणार नाही. अशा पद्धतीचं तुम्हाला वरती ठेवलेलं एकदम,
पण तुम्ही धनसंचय करून गडगंज पैसा संपत्ती जमा नाही करायचा. आणि क्षत्रियाला सर्व सोयी उपभोग दिलेले आहेत. राज्य करा तुम्ही, तुम्ही अनेक विवाहही करू शकता, जसे शिवाजी महाराजांच्या आपण पाहतो 8 पत्न्या होत्या. तर अशा पद्धतीने ह्या सुविधा आहेत, तुम्ही उपभोग करू शकता, हे करू शकता, ते करू शकता. पण तुमच्याकडे खूप मोठं कर्तव्य आहे, समाजाचं संरक्षण करायचंय आणि तुम्हाला ब्राह्मणांनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागेल. ही चेक सिस्टीम होती एक, त्यांचं मार्गदर्शन, त्यांना मान सन्मान पण यांच्याकडे, आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार व्यक्ती त्या त्या ठिकाणी कार्यरत असायचा. तर ही जी सोशल सिस्टीम आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. जेव्हा अशा प्रकारचे भाव तुकाराम महाराज प्रकट करतात, त्याच्यामागे त्यांच्या बाजूने काय त्यांचा भाव आहे तो प्रकट करतायत. पण ह्याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या ठिकाणी एखादा व्यक्ती त्याने असं नाही म्हणावं की हा ठीक आहे तुम्हाला नको ना, मग मी घेऊन जातो, त्यांना पुढच्या वेळेस देऊ नका, काही पुढच्या भेटीस काही आणू नका, हे काही घेत नाहीत. तर तर समजून घ्यायचा आपण, ही संस्कृती आहे, ही वैदिक संस्कृती, जिथे खूप सेन्सिटिव्हिटी आहे, खूप जागरूकता आहे एकमेकांच्या भावांप्रती, जो हृदयात मनातला भाव आहे त्याच्याप्रती. त्याच हा अनेक प्रसिद्ध अभंग आहे तुकाराम महाराजांचा. शिवाजी महाराजांना म्हणतात, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्यांना उपदेशही करतात त्यानंतर की आम्ही कशाने सुखी होऊ, तुमच्या या सोन्याने, तुमच्या या उंची वस्त्रांनी, या मोत्यांनी, दागिन्यांनी, अलंकारांनी, ह्याने नाही मी सुखी होणार. तुम्ही भेट का देताय मला, तुम्ही मला भेट का देताय या सर्व गोष्टी मला प्रसन्न करण्यासाठी, साधी सोपी गोष्ट. मला प्रसन्न करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे ना, किंवा माझी काय इच्छा आहे ते समजून घेतली पाहिजे, मी काय इच्छितो ते समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा समजा, आधी उदाहरण दिलं होतं कदाचित, पत्नी म्हणेल पतीला की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पती आला थकून ऑफिसमधनं आणि पत्नी म्हणते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तो म्हणला मी थकलोय, मला काहीतरी दे खायला. ती म्हणते नाही नाही माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. असं नाही प्रेम. प्रेम म्हणजे तिथे सेवा आहे, आणि सेवा म्हणजे त्या व्यक्तीला प्रसन्न करणं. एक सुंदर वाक्य एका वैष्णवांनी सांगितलं की टू लव्ह मीन्स टू सर्व, अँड टू सर्व मीन्स टू प्लीज. प्रेम करणं एखाद्या व्यक्तीवर किंवा कुणावरही, भगवंतांवर, टू लव्ह मीन्स टू सर्व. प्रेम आहे म्हणजे तिथे सेवा असली पाहिजे, सेवेशिवाय प्रेमाला अर्थ नाही. आजकाल जो प्रेम झालंय, संकल्पना प्रेमाची निर्माण झाली आहे, प्रेम म्हणजे भोग ही संकल्पना झाली. आय लव्ह यू, बट का, कारण तुझ्याद्वारे मी भोग घेणार आहे म्हणून ते प्रेम नाही. प्रेम या संकल्पनेत सर्वप्रथम तो प्रेम नाहीये, ते काम आहे. आत्मेंद्रिय पृथ्वीवांच्या तारे बल काम, बंगालीमध्ये एक पयार आहे. आत्मेंद्रिय पृथ्वीवांच्या तारे बले काम, त्याला म्हणतात, त्याला बोलतात काम. आणि कृष्णेंद्रिय पृथ्वीवांच्या धरे प्रेम नाम. भगवंतां त्यांना प्रसन्न करण्याची जी इच्छा आहे त्याला प्रेम म्हटलं जातं. भौतिक स्तरावर सुद्धा जे प्रेम आहे ते कधी प्रेम होईल, जेव्हा तिथे सेवा आहे. प्रेम म्हणजे सेवा, आणि सेवा म्हणजे त्या व्यक्तीला प्रसन्न करणे. जर एखादा व्यक्ती उन्हातनं आलाय, म्हणतोय मला पाणी दे प्यायला, आणि तुम्ही दूध आणून देता त्याला गरम गरम, दूध प्या, दुधामध्ये खूप चांगले व्हिटॅमिन्स आहेत, तुम्हाला शरीराला चांगलं पोषक आहे. तो म्हणतो नाही मला दूध नकोय, नाही केसर बदाम घातलेलं आहे, दूध घ्या, गरम गरम दूध आहे. तो म्हणतो मला दूध नकोय, मला पाणी हवंय, थंड पाणी आणून दे, मी थकून आलेलो आहे. आता तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीवर, तुम्ही त्याची सेवाही करताय, त्याला दूध देताय, पण तो प्रसन्न नाही होतो त्या सेवेने. त्याला पाणी हवंय, त्याला पाणी द्या. बऱ्याच वेळा आपण आपली संकल्पना लावतो की भगवंताला प्रसन्न कसं करायचं, मी माझ्या पद्धतीनं प्रसन्न. नाही, भगवंत काय सांगतायत ते पालन केलं. तसंच तुकाराम महाराज सांगताय, मला प्रसन्न करायचंय ना, भेट वस्तू कशाला आणल्या, मला प्रसन्न करण्यासाठी ना. मग आम्ही तेणे सुखी, आम्ही कशाने सुखी होऊ. जे संत सज्जन आहेत तुकाराम महाराजांसारखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही जेव्हा भगवंतांचं नाव घ्याल तेव्हा मी खऱ्या अर्थानं सुखी होईल, आनंदी होईल. मला आनंदी करायचं असेल, माझी सेवा करायची असेल तर विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा. हा आमचं जीवनाचं ध्येय आहे, ज्याच्यासाठी आम्ही इथे प्रकट झालेलो. तुमचे येर वित्त धन मज मृत्तिके समान. तुमचं जे काही वित्त धन आहे ते मृत्तिके समान आहे. ते पृथ्वीपासूनच बनलेलं वेगळ्या पद्धतीमध्ये आहे फक्त, बस. त्याचं महत्व, त्याची किंमत ही मृत्तिके समान आहे आमच्यासाठी. का आपण म्हणू शकतो का असं कोणी सोनं आणून दिलं, नाणे आणून दिले, खूप मोठे दागिने, खूप उंची वस्त्र आणून दिले, मृत्तिके समान आहे, मृत्तिके समान नाही. आणून द्या, अजून द्या, आम्हाला भोग करायचा, भरपूर सुख संपत्ती हवी आहे. कारण त्यांना उच्च स्तरावरचा अनुभव आहे, भगवंतांच्या दिव्य स्तरावरच्या प्रेमाचा अनुभव या साधू संतांनी केलेला आहे. म्हणून ते म्हणू शकतात की हे येर वित्त धन मृत्तिके समान आहे, माझ्यासाठी माती समान आहे.
कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये तुळशी मिरवा, तुळशीची माळ घाला. ऑफकोर्स माळ घाला म्हणजे त्याच्या मागे नियम आहेत, नुसती माळ घेऊन विकत घेऊन घालणं ते कुणी घालेल. कंठी मिरवा तुळशी म्हणजे तुळशी गळ्यात तुळशी माळ घालण्यासाठी, कंठी माळ घालण्यासाठी जे नियम आहेत त्याचं पालन करा, हा त्याचा अर्थ आहे. आणि मग मिरवा तुळशी, की कंठामध्ये तुळशी घातलेली आहे, याचा अर्थ भगवंतांचे आपण श्वान बनण्यासाठी तयार झालेलो आहे. भगवंतांसाठी सर्व भक्त घालतात, हे गृहस्थ भक्त सुद्धा गळ्यामध्ये कंठीमाळ घालतात, वारकरी माळकरी असतात. तर ते तुळशी माळ म्हणजे भगवंतांचा टाईट, माझं जीवन भगवंतांसाठी आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा. आणि फक्त आषाढी एकादशी नाही, प्रत्येक एकादशी. शास्त्रांमध्ये वर्णन आहे की माधव तिथी भक्ती जननी, एका वैष्णवांनी सांगितलं, भक्ती जननी, भक्तीची माता आहे ही एकादशी. त्यामुळे तुकाराम महाराज अजून एका ठिकाणी देतात, दुसरे उपवास कुठले करायची गरज नाही, एकादशी फक्त करा दर 15 दिवसांनी. आणि ह्याच्या मागे वैज्ञानिक कारणही आहे, हे फक्त उगीच वाटतं म्हणून नाही, ह्याच्या मागे खूप मोठं वैज्ञानिक कारण आहे. आपण जर समजून घेतलं तर भक्तिमय कारण तर आहेच आहे, आध्यात्मिक कारण तर आहेच आहे खूप मोठं, पण वैज्ञानिक कारणही आहे की त्या दिवशी सर्वात जास्त चंद्राचा प्रभाव असतो, लाटा समुद्राच्या जास्त असतात. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याने बनलेलं आहे 70% शरीर, त्यामुळे पचन संस्थेमध्ये आपल्या एक प्रकारे उलाढाल असते, एका पद्धतीची चालू असते. तर त्याद्वारे जेव्हा त्या सिस्टीमला, जसं आपण गाडी सुद्धा सर्व्हिसिंगसाठी पाठवतो, त्याप्रमाणे शरीराला पण सर्व्हिसिंग झालं पाहिजे. भौतिक स्तरावरती सांगतोय मी हे, पण बऱ्याच लोकांना अशी कारणं दिली की हा असं आहे का, खूप छान आहे, मग केलं पाहिजे, तब्येत चांगली होईल. आणि बाकी अनेक कारण आहेत, खूप मोठं डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये 100 कारणं लिहिली आहेत की कशा पद्धतीने वैज्ञानिक स्तरावरती आणि आध्यात्मिक स्तरावरती, दोन्ही स्तरावरती हे खूप महत्वाचं आहे. ऑफकोर्स ज्यांना तब्येतीला जमत नाही, शक्य नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं. पण अजून एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे, एकादशी म्हणजे फक्त न खाणे किंवा उपवासाचे पदार्थ खाणे हा अर्थ नाहीये. हे झालं एक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनात नाही आहे, पण एकादशीचा खरा उपवास याचा अर्थ शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे. उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास करणे, भगवंतांच्या जवळ वास करणे, याला म्हणतात उपवास. मग पोट हलका असलं की जास्त कार्य केली जाऊ शकतात. जर भच्च पोट भरलेलं असतं तेव्हा आपण आळस येतो व्यक्तीला. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस आहे, जेव्हा शरीरासाठी कमीत कमी विचार करून भगवंतांच्या भक्तीसाठी जास्त विचार केला गेला पाहिजे. पण आपल्याकडे म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणतो मी उपाशी. एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणतो मी उपाशी, अशी परिस्थिती झालेली आहे. पण उपवास याचा खरा अर्थ भगवंतांच्या जवळ जाणे. जसं उपनयन आहे, लहानपणी उपनयन संस्कार केला जातो. तर नयन म्हणजे नेणे, नयती धातू आहे संस्कृतमध्ये. तर नयन, आपल्या डोळ्याचाही अर्थ तोच आहे, ते आपल्याला नेतात त्या वस्तूपर्यंत दृष्टिक्षेपाद्वारे. तर उपनयन, जवळ नेणे व्यक्तीला, उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेणे. उपनयन म्हणजे भगवंतांजवळ नेणे त्या व्यक्तीला, त्याचा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रवास तिथे चालू होतो त्या संस्काराद्वारे. त्याला शास्त्र शिकवण्याचा प्रवास तिथे चालू होतो, सत्य जाणून घेण्याचा, जीवन काय आहे ते जाणून घेण्याचा प्रवास चालू होतो, त्याला ते संस्कार. आजकाल फक्त त्याचे एक विधी उरलेले, त्याच्या मागचा गर्भित अर्थ, त्याच्या मागचं महत्व, या गोष्टी दुर्दैवाने विसरत चाललाय समाज. व्रत करा एकादशी आणि म्हणवा हरीचे दास, तुम्ही हरीचे दास म्हणवा, तुका म्हणे मज हे आस, अशा प्रकारे तुम्ही मला, आम्ही तेणे सुखी, हे सर्व जर तुम्ही केलं तर खऱ्या अर्थाने मी प्रसन्न होईल तुमच्या सेवेद्वारे, हे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना सांगत आहे. आणि दुसरी भेट शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांसोबत ती झाली पुण्यामध्ये. इथे जेव्हा शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यास आले होते. पहिल्या भेटीच्या वेळेस ते फक्त त्यांना भेटले, दुसऱ्या वेळेस ते कीर्तनांमध्ये सहभागी होते, तिथे कीर्तन ऐकत होते तुकाराम महाराजांचं. एका इथेच पुण्यामध्ये जागा मला माहिती नाही, पण एक मोठ्या वाड्यामध्ये, असं वर्णन आहे, एका मोठ्या वाड्यामध्ये एका त्यांचं कीर्तन तिथे तुकाराम महाराजांचं चालू होतं आणि तिथे शिवाजी महाराजही होते. तेव्हा चाकणचा जो सुभेदार होता मुघल, की आदिलशहाचा होता, माहित नाही मला कुठला होता, आदिलशहाचाच असणार, पुण्यामध्ये त्यांचेच मुघल वरती होते, तो खाली आले नव्हते तोपर्यंत. तर तो जो मुसलमान सरदार होता, त्याला समजलं, बातमी कशी समजली माहिती नाही, की शिवाजी महाराज इथं वाड्यामध्ये आलेले आहेत. तेव्हा त्याने अनेक सैनिकांना घेऊन वाड्याला गरडा घातला पूर्ण.
हा प्रसिद्ध प्रसंग आहे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातला. आणि तेव्हा बातमी आत आली की गनिम आलेले आहेत आणि यवनांनी घराडा घातलाय संपूर्ण वाड्याला आणि हजारो हजारो सैनिक आलेले आहेत. आणि त्यांनी ठरवलं त्या सैनिकांनी सगळ्यांनी, तो जो सुभेदार होता त्याने, की सगळे शस्त्र अस्त्र घेऊन आलेले आणि म्हणले सगळ्यांना कापून काढा आतल्या, म्हणजे सोडूच नका, कारण हा कुठल्या रूपात कुठं पळतो शिवाजी समजत नाही आपल्याला, पण सगळ्यांना कापून काढा म्हणाले, कुणालाच सोडू नका आतल्या, म्हणजे सगळे मेले म्हणजे मग शिवाजी पण मरून जाईल. त्यामुळं ते सगळे आत घुसले शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. पण त्यावेळेस तुकाराम महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तुकाराम महाराजांनी खूप आळवणी केली विठ्ठलाला, की हे कसं असं, की अशा पद्धतीने जो धर्माचं राज्य करतोय असा तुमचा एक भक्त, त्याच्यावरती असं संकट यावं हे आम्हाला सहन होत नाही. देवांच्याही देवा गोपिकांच्या पती, उदार हे ख्याती त्रिभुवनी, पातकांच्या राशी नासितोसी नामे, जळतील कर्मे महादोष. देवांच्याही देवा गोपिकांचे पती आहात तुम्ही, उदार हे ख्याती त्रिभुवन, तुमची ख्याती त्रिभुवनात आहे. पातकांच्या राशी नासितोसी नामे, फक्त तुमच्या नामाद्वारे पातकांच्या राशीच्या राशी जळून जातात. जळतील कर्मे महादोष, सर्व जळून जातात. सर्व सुखे तुझ्या ओगळती पायी, रिद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी, ही तुमची महानता आहे. सर्व सिद्धी सर्व सुख हे तुमच्या पायी आहेत. इंद्रासी दुर्लभ पाविजे पद, गीत गाता छंद वाहता टाळी. तुका म्हणे जड जीवशक्तीहीन, त्यांचे तू जीवन पांडुरंगा. ओके सॉरी, हा चुकीचा अभंग आला, तेच म्हणलं मी, हा दुसरा अभंग दिसतोय. तर हा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला, हा शिवाजी महाराजांची भेट नाहीये. आपण पुढचं घेऊ आता, आपण तो चालू ह्याच्यावर मागे येऊ परत आपण. तर तेव्हा तुकाराम महाराज म्हणू लागले, दोन अभंग आहेत माझ्यामध्ये इथे या दुसऱ्या भेटीसाठी सुद्धा. दोन आहेत, करेक्ट. मला वाटलं हा पहिला, हा खूप प्रसिद्ध आहे पहिला अभंग. न देखवे डोळा ऐसा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही तेथे नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. परचक्र कोठे हरिदासाच्या वास, न देखी जेत देश राहतिया. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जेणे झाले. खूप सुंदर हा प्रसंग त्या मूवीमध्ये सुद्धा, प्रभातच्या मूवीमध्ये, संत तुकाराम मूवी खूप खूप सुंदर आहे. मी कमीत कमी 20 वेळा पाहिली असेल आतापर्यंत. खूप खूप सुंदर आहे. प्रत्येक वेळी आम्ही मुलांसाठी कॅम्प करतो देहूमध्ये, तेव्हा दरवेळी दाखवलं जातं त्यांना, त्यावेळेस आमच्याद्वारे पाहिलं जातं. खूप ज्यांनी जरूर पहा, जर पाहिलं नसेल कोणी, तो मूवी आपल्याला मिळेल युट्यूबवरती. प्रभात कंपनीचा संत तुकाराम जो आहे मूवी, तो खूप खूप सुंदर आहे. खूप छानपणे त्यांनी दाखवलेले प्रसंग तिथे. हा प्रसंगही खूप खूप छान तिथे चित्रित करण्यात आलेला आहे. तर हा असा आकांत मला पाहवत नाही. परपिढेने शिवाजी महाराज अशा संकटात आहेत, त्याच्याने माझं चित्त दुःखी होत आहे. काय तुम्ही इथे नसाल असे झाले, तुम्ही नाहीये इथे. इथे पांडुरंगाचे विग्रही होते, तुम्ही इथे नाही आहात का? तुम्ही आहात, आम्ही न देखिले पाहिजे. अशा प्रकारचं संकट आम्ही नाही देखले पाहिजे, आम्हाला नाही दिसलं पाहिजे जर तुम्ही इथं असाल तर. परचक्र कोठे हरिदासाच्या वाट, हरिदासासाठी असं कुठं परचक्र असणार. न देखी जेत देश राहतिया, तिथे हरिभक्त राहतात तिथे संकटांना जागा नाही. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, एवढी सेवा केली, त्याची लाज आणलीत तुम्ही भगवंता. भगवंतालाही एका अर्थाने रागे भरत आहेत, पण स्वतःसाठी नाही. पहा तुम्ही, स्वतःवर जेव्हा परिस्थिती आली तेव्हा बरे झाले, निघाले दिवाळे. पण जेव्हा दुसऱ्या वैष्णवासाठी, शिवाजी महाराजांवर अशी परिस्थिती आली, तेव्हा त्यांच्यासाठी तुकाराम महाराज भगवंतांप्रती अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत, स्वतःसाठी नाही. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जेणे झाले. माझं जिणं हीनपणाचं झालेलं आहे. आणि दुसऱ्या अभंगात ते म्हणतात, भीत नाही आता आपुल्या मरणा, मी माझ्या मरणाला भीत नाही. दुःखी होता जना न देखवे, अशा प्रकारे ह्या सर्वांवर संकट आलेलं आहे, ते मला पाहवत नाही. आमची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दातारा नेणा ऐसे. आम्हा हरिभक्तांची ही परंपरा आहे का आपणास ठाऊक नाही. तुम्हीच दाते आहात, तुम्हाला ठाऊक नाही. भजनी विक्षेप तेची पै मरण, खरं आमच्यासाठी मरण आमच्या भजनामध्ये विक्षेप येईल, जेव्हा अडथळा येईल, ते खरं मरण आहे. न वजावा क्षण एक वाया, एकही क्षण वाया जाऊ नये तुमच्या हरिभजनाशिवाय, हा आमचा विचार असतो. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. कोणत्याही संकटांचा जिथे वाराही लागत नाही असं ठिकाण मी तुमच्या जवळ मागतो आहे. आणि तुकाराम महाराजांची ही प्रार्थना ऐकून पांडुरंगाने त्यांना आश्वासन दिले की तुम्ही हरिनाम संकीर्तन चालू ठेवा जोरदार, मी संरक्षण करेन, मी रक्षण करता आहे शिवाजी महाराजांचा. आणि तेव्हा असं सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांचं रूप भगवंतांनी घेतलं
आणि त्या वाड्याच्या बाहेर सर्व जे यवन आलेत, सैनिक आलेत, त्यांच्या देखत भगवंत पळत सुटले बाहेर शिवाजी महाराजांचं रूप घेऊन. आणि ह्या सर्व सैनिकांनी पाहिलं शिवाजी पळतोय बाहेर, पळा, वो गया काफिर, पकडो. सगळे त्यांच्या मागे धावत सुटले, हो शिवा पकडो. आणि पळत 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 शिवाजी महाराज आणि जे काही थोडे थांबले होते त्यांनाही भगवंतांनी भ्रमित करून टाकलं. अनेक अनेक शिवाजी दिसू लागले त्यांना सगळीकडे. इथे मारायला द्यायचे पाहिजे तर दुसराच व्यक्ती, तिथे मारायला द्यायचे पाहिजे तर दुसराच व्यक्ती. भगवंतांनी पूर्ण भ्रम तेथे तयार केला सर्वांसाठी. आणि त्या सर्व शेकडो हजारो सैनिकांना शिवाजीचं रूप घेऊन भगवंत दूर जंगलामध्ये, काट्याकुट्यांमध्ये, त्यांचे सगळे कपडे फाटले, सगळे रक्त आलं त्यांच्या शरीरातनं, अशा ठिकाणी घेऊन गेले त्यांना. आणि तिथे जाऊन भगवंत अंतर्धान झाले, गायब होऊन गेले. आणि शिवाजी महाराज सुखरूप तिथनं निघून गेले आणि त्यांचं रक्षण झालं. तर अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचा हा जो भाव आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यानंतर एक प्रसंग येतो जिथे तुकाराम महाराज आजारी होते. एकदा ते वारीस जाऊ नाही शकले, पंढरपुरात जाऊ नाही शकले. तेव्हा भक्तांसोबत त्यांनी हे जो आपलं पहिला ह्याच्या आधी अभंग वाचला, तो तुकाराम महाराजांनी वारीला जाण्यात, पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसोबत भगवंतांना एक पत्र पाठवलं. त्यात अशा प्रकारचे अनेक अभंग, 24 अभंग त्यांनी लिहिलेले. त्यातला हा एक अभंग की तुकाराम महाराज भगवंतांना सांगतात की मी येऊ शकत नाहीये. त्यामुळे त्यांचा जो विरह आहे पांडुरंगाचा, तो ह्या अभंगांमध्ये खूप सुंदर अभंग आहेत. हे 24 अभंग आहेत. आता आपण ह्याच्या आधी पाहिला तोच हा अभंग आहे की तुमच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे, तुम्ही गोपिकांचे पती आहात, सर्व सुखे तुझ्या ओघळती पायी, रिद्धी सिद्धी ठाई मुक्तीचारी, इंद्रासी दुर्लभ पाविजे पद, पाविजे ते पद, गीत गाता छंद वाहता टाळी. इंद्रालाही दुर्लभ असलेले आपले चरण केवळ श्रीहरीचे नाम गाण्याने, नाचत टाळी वाजवण्याने प्राप्त होते. तुका म्हणे जड जीव शक्तीहीन, त्यांचे तू जीवन पांडुरंगा. जे जीव भौतिक बंधनात अडकून शक्तीहीन झाले आहेत, त्यांचे पांडुरंगा तू जीवन आहे. प्रत्येक जीव हा खूप शक्तिशाली आहे तसं पाहायला गेलं. प्रत्येक जीव ब्रह्मदेव बनू शकतो, एवढी शक्ती त्याच्याकडे. ब्रह्मदेव, विचार करा, ह्या देशाचा पंतप्रधान किंवा अमेरिकेचा राष्ट्रपती हे खूप क्षुल्लक गोष्ट झाली. ब्रह्मदेव अख्ख्या ब्रह्मांडाचा जो मॅनेजर आहे असा व्यक्ती बनवू शकतो. व्यक्ती तो निर्माता आहे, जो सर्व कामकाज पाहत आहेत ब्रह्मदेव भगवंतांच्या इच्छेद्वारे. तेवढी शक्ती आहे, कारण ब्रह्मदेव सुद्धा जीव आहेत. ते भगवंत विष्णू तत्व नाही आहेत किंवा शंभू तत्व नाही आहेत किंवा शक्ती तत्व नाही, जीव तत्व आहे आपल्याप्रमाणे. ती सुद्धा एक पोस्ट आहे. तर भौतिक दृष्ट्याही एवढी शक्ती आहे जीवात्म्याकडे, पण एवढ्या अज्ञानामध्ये, भ्रमामध्ये स्वतःला हे शरीर समजून आणि भौतिक परिस्थितीत स्वतःचं घर समजून व्यक्ती हा जड जीव शक्तीहीन झालेला आहे एका अर्थाने अज्ञानामुळं. पण जेव्हा ते प्रकट होईल, जेव्हा खरं स्वरूप भगवंतांशी असलेलं नातं जेव्हा प्रकट होईल, तेव्हा खरा साक्षात्कार त्या व्यक्तीला होईल. तर अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचा हा विरह भगवंतांना पत्र लिहून त्यांनी प्रकट केला. आणि आता काही उपदेश तुकाराम महाराजांची पाहू. खूप सुंदर अभंग आहेत. हा प्रसिद्ध अभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. खरा लाभ आहे तो व्यापार करा. ह्या भौतिक जगतातल्या व्यापारामध्ये त्याच्यातच जीवन घालू नका. फक्त हे आहे ते चालूच राहणार आहे. पापी पेट का सवाल आहे, ते थांबणार नाहीये. पण फक्त ते केलं म्हणजे झालं, आता आम्ही सगळं व्यवस्थित केलं नाही. तुम्ही मनुष्य स्तरावर व्यक्ती अजून आलेला नाही, तेवढं झालं तरी. जेव्हा वर्णाश्रमाचं पालन होईल तेव्हा मनुष्य स्तरावर, त्यानंतर आध्यात्मिक स्तर आहे. त्यामुळं तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, ज्याच्याने खरा लाभ होणार आहे तो व्यापार करा. नका करू नाश आयुष्याचा, काय फार शिकवावे, अजून काय सांगावं. जो बुद्धिमान मनुष्य आहे तो हे करेल. तर ज्याच्याकडे, नाहीतर मग चकाट्या पिटायला विषय तर करोडो आहेत भौतिक जगतामध्ये, किती गोष्टी आहेत. आणि आता तर त्याचा सुकाळ आलेला आहे ऑनलाईन, इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि युट्यूब, काहीही चाललेलं आहे. म्हणजे त्याला काही अर्थ नाही. निरर्थक गोष्टींमध्ये मनुष्य त्याचा बहुमूल्य वेळ दवडतोय, वाया घालतोय. आणि करोडो 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 तास प्रत्येक व्यक्तीची जर आपण जमा केली, एवढे तास पूर्णपणे वाया घालतोय फालतू गोष्टी, म्हणजे त्याचा काहीही लाभ होणार नाही जीवनामध्ये. अशा गोष्टींमध्ये
फुकट मनुष्य वेळ वाया घालवत आहे. याचा कळवळा या संतांना येतो, तुकाराम महाराजांसारख्या. त्यामुळे ते सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत पाया पडत आहेत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा, ज्याद्वारे भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल, खरा आनंद, दिव्य आनंद आहे तो प्राप्त होईल आध्यात्मिक स्तरावरचा. आणि पुढे सांगतात त्यांच्या अभंगामध्ये, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे, नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, वज्रादपि कठोरम. जसं सुरुवातीला आपण म्हटलं की कुसुमादपि कोमलम, बऱ्याच वेळा विरह आहे, पांडुरंगांना पत्र पाठवताय, तुम्ही एवढे महान आहात, तुमच्याद्वारेच सर्व आहे, खूप कोमल हृदयाने प्रार्थना करतायत पांडुरंगांना, एवढे श्लोक पत्राद्वारे पाठवतात. जेव्हा उपदेश करायची वेळी तेव्हा वज्रादपि कठोरम, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तर भगवंतांचे दास आपण होणार नसू तर जन्माला येण्यात काय अर्थ नाही. श्वान शुकर काय जन्माला येत नाहीत का? कुत्री आणि डुकर जन्माला येत नाहीत? श्वान आणि शुकर ते बिचारे बापुडी जन्माला, तेही जन्म घेतात, तेही परिवाराचा सांभाळ करतात, तेही जीवन जगतात. बाकी सर्व गोष्टी आपण थोडं सोफिस्टिकेटेड करत असतो, जन्म, अन्न, आहार, निद्रा, भय, इथून तेही करतात. नाहीतरी काय थोडी आहेत का? शान शुकर एवढी आहेत, तेही जन्म घेत आहेत. जन्म आलियाचे फळ अंगी ना लागो नेदी मळ. ह्या भौतिक जगताचा, त्रिगुणांचा, तमोगुणाचा, रजोगुणाचा जो मळ आहे तो अंगाला लागू न देणं, हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे ऍक्च्युली. ते खरं फळ आहे जन्माला आल्याचं. तुका म्हणे भले त्यांच्या नावे मानविले. तुकाराम महाराज म्हणतात, जे भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणाचा आश्रय घेतात तेच धन्य आहेत. पुन्हा वज्रादपि कठोरम. बऱ्याच वेळा तुकाराम महाराज खूप कठोर शब्दांमध्ये, धन मिळवून कोटी सवे न ये रे लंगोटी. किती कोटी कोटी धन जरी कमवलंस तरी सोबत काय घेऊन जाणार आहे? लंगोटी. लंगोटी घेऊन नाही जाऊ शकणार. एकदा मी ती स्टोरी सांगितली होती. एकदा एक राजा, खूप त्याला हव्यास भौतिक गोष्टींचा, काही दान धर्म नाही, एवढे पैसे साठवून ठेवलेले, कुठे घेऊन जाणारे माहित नाही. तर एकदा त्या राजाचे गुरु जे साधू होते ते म्हणाले राजाला, राजा तू एवढं छान कार्य करत आहेस तर मला वाटतं की तू नक्की स्वर्गात जाशील. राजा खुश झाला, अरे वा 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 वा, स्वर्गात जाणार मी, किती सुंदर. ते म्हणाले स्वर्गात जाशील पण स्वर्गामध्ये काय आहे, खूप गर्दी आहे, खूप लोक गेले पुण्य करून स्वर्गामध्ये, खूप गर्दीत राहावं लागेल, तुझं असं तुझ्यासारखं तिथं हे नाही आहे, ऐशो आराम एवढं आता तुझं आहे तसं. म्हणले नाही पण स्वर्गामध्ये तर मी ऐकलं सगळं आहे. हा पण तुझ्यासाठी चांगला एक महाल बनवून ठेवलेला आहे. हो असं, व्हेरी गुड व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणाले हो तिथं महाल आहे पण तिथं काय आहे, डास खूप झालेत स्वर्गामध्ये. स्वर्गात डास झाले, ते चावतील, तुला झोप नाही येणार व्यवस्थित. म्हणजे अरे बापरे, डास, मग काय नाही, पण तुम्ही मच्छरदाणी ठेवायला सांगितली तिथे तुमच्यासाठी गेल्यानंतर. म्हणले हो का, मच्छरदाणी ठेवायला सांगितली का? वा वा वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मच्छरदाणीत झोप. ते म्हणाले आपण काय थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणाले काय, ती मच्छरदाणी थोडी फाटलेली आहे, त्यातनं डास आत शिरू शकतात म्हणले त्यांच्या फाटलेल्या जागेत. ते म्हणाले अरे बापरे, मग काय करावं आता? नाही पण मी तिथे दोरा व्यवस्था केलेली आहे शिवण्यासाठी, गेल्यावर तुम्ही शिवून घ्या आणि मग वापरा शिवून ती मच्छरदाणी. तो म्हणले ओके, चांगली गोष्ट, ठीक. फक्त जाताना काय ना, सुया बनत नाहीत तिकडे स्वर्गात, तिथनं सुई घेऊन जा एक जाताना फक्त. म्हणाले एक सुई फक्त घेऊन जा जाताना, स्वर्गामध्ये बनवत नाहीत सुया. आणि तेव्हा राजाच्या डोक्यात प्रकाश पडला की इथनं कशी घेऊन जाणार सुई तिकडे जाताना? आपण हे शरीर पण घेऊन नाही जाऊ शकत जिथं कुठं जाताना, स्वर्गात जाऊ किंवा दुसऱ्या शरीरात या मर्त्य लोकात जाऊ किंवा नरकात जाईल व्यक्ती, कुठेही जाईल भौतिक जगतामध्ये, तर तो व्यक्ती काही घेऊन नाही जाऊ शकत. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणताय, धन मिळवून कोटी सवे न ये रे लंगोटी. त्यामुळे युक्त, आपण मागे चर्चा केली होती भगवद्गीता सत्रात, की भगवंतांशी संबंधात जोडलं पाहिजे सर्व गोष्टी. ज्या काही शक्ती आहेत, कौशल्य आहेत, धन आहे, संपत्ती आहे, टॅलेंट्स आहे, शक्ती आहे शरीरामध्ये, सर्व आहे तोपर्यंत भगवंतांच्या सेवेत लावा, नाहीतर असंही निघून जाणार आहे आपल्याकडे. त्यामुळे त्याचा योग्य विनियोग करता आला पाहिजे. त्याला योग म्हणतात. पाने खाशील उदंड, अंती जाशी सुकल्या तोंड. पानं खाशील खूप, पण अंती जाशील सुकल्या तोंड. सुकल्या तोंडानेच तुला अंतिम प्रवास करावा लागेल. पलंग न्याहला सुपती, खूप छान छान पलंगांवर तू आरामदायी गादी वगैरे टाकून एकदम छान झोपतोयस, पण शेवटी गोवऱ्या संगाती, शेवटी गोवऱ्यांवरच झोपावं लागेल शरीराला. आत्म्याला दुःख नाही, आत्मा आधीच शरीर सोडून गेलेला असणार, पण
हा फिरतो तिथे, तो 13 दिवस फिरत असतो. तिला वाटतंच त्या शरीरात मी प्रवेश करेन, म्हणून त्या शरीराला अग्नी दिला जातो, की त्याचे सर्व जे काही होप्स आहेत, हा आकांक्षा, आशा आहेत, की मला हे शरीर, माझं शरीर, मी इथं राहतो, तो हे जे बंधन आहे ते तोडण्यासाठी. म्हणून विदेशांमध्ये जिथे अग्नी दिला जात नाही, तिथे अनेक वेळा अशा प्रकारच्या अतृप्त गोष्टी आणि आत्मे वगैरे खूप असे अनुभव आहेत बाहेरच्या देशांमध्ये, जिथे पुरण्याची वगैरे परंपरा आहे. ते वैदिक नाहीये एका अर्थाने, त्यामुळे तिथे अशा प्रकारच्या प्रॉब्लेम होतात. पण आत्म्याला म्हणजे अग्नी दिल्यानंतर शरीर तिथेच झोपणार आहे गौऱ्यांवरती, हे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे राम एक विसरता श्रम. जर रामाला विसरलं, भगवंतांना विसरलं, तर फक्त श्रम आहे मनुष्य जीवनामध्ये, बाकी काही नाही. आणि मग काय केलं पाहिजे मनुष्य जीवनामध्ये? तर हे हरिनाम, तुकाराम महाराज सांगतात. खूप प्रसिद्ध अभंग. नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोप आहे समजायला. जळतील पापे जन्मांतरीची, एवढं शक्ती आहे हरिनामामध्ये. न लगती सायास जावे वनांतरा. प्रयत्न करून वनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याची वगैरे गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. आपल्या घरामध्ये, जिथे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे, तिथे भगवंत आपल्या घरी येतील. ठाईच बैसोनी करा एकचित्त. व्यवस्थित बसून हरिनामाचा जप करा. आवडी अनंत आळवा, भगवंतांना आळवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याविण आणिक असता साधन. ह्याच्याहून दुसरं साधन असेल, वाहत असे आण विठोबाची शपथ घेतो मी, दुसरा कुठलंही साधन नाहीये कलियुगासाठी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, शहाणा तो घणी येतो तेथे. सर्वाहून सोपं साधन दिलेलं आहे कलियुगामध्ये, हे भगवंतांच्या नावाचा जप आणि कीर्तन, जे आपण नियमितपणे करतो सर्वजण. पण ते व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. जे नाही करत आहेत त्यांनी चालू केलं पाहिजे भगवंतांच्या नावाचा जप, हरे कृष्ण महामंत्राचा जप, ज्याचं कलिसंतरण उपनिषदामध्ये वर्णन आहे. जसं आपण पाहिलं 3 बीज नाम आहेत, तेच नाम आहेत रामकृष्ण हरी, आणि हरे कृष्ण महामंत्रातही तीच नाव आहेत, हरे कृष्ण आणि राम. तर ह्या दुसऱ्या कुठल्याही साधनाने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होणार नाही. जो बुद्धिमान आहे तो या ठिकाणी आश्रय घेईल. आणि मग पाखांडा खंडन, तुकाराम महाराज ऐसे संत झाले कळी. पुढचे अभंग काही फार कडक आहेत एकदम. तिथे तुकाराम महाराज सर्व जे तथाकथित गुरु आहेत कलियुगामधले, त्या सर्वांचा पूर्ण भांडाफोड करतात तुकाराम महाराज. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखू चिनळी. असे संत असतात. स्नान संध्या बुडविली, पुढे भांग वाढविली. भांग बुरका हे साधन म्हणतात. असे अनेक आहेत आध्यात्मिक तथाकथित गुरु. भांग बुरका साधन. पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. ते सारं सोंग आहे, तिथे कुठले भगवंत आले? आणि त्यानंतर जे 4 नियम शास्त्रांमध्ये सांगितलेले, धर्माचे जे 4 पिलर्स, 4 खांब आहेत, सत्य, शौच, दया आणि सत्य, शौच, दया, गॅम्बलिंग, तपस्या. सत्य, शौच, दया आणि तपस्या, 4 खांब. त्या 4 खांबांना तोडणारे या 4 ऍक्टिव्हिटी आहेत. मीट इटिंग, गॅम्बलिंग, इंटॉक्सिकेशन आणि इलिसिट सेक्स, म्हणजे मांसाहार, व्यभिचार, नशापान आणि जुगार. तर ह्या गोष्टी तुकाराम महाराज सांगत आहेत. हे असं नाही की हे कुठल्या एका संस्थेने बनवलेले नियम आहेत किंवा इस्कॉन मधले लोक पालन करतात, त्याच्याबद्दल बोलतात. नाही, तुकाराम महाराज बोलतात. हे शास्त्रांमध्ये दिलेले नियम. हे धर्माचे जे 4 स्तंभ आहेत त्यांना तोडणारे ही कार्य ती नाही केली पाहिजे व्यक्तीने. ह्याला धर्माचं पालन म्हणतात. तर हे 4 नियम आहेत. तिथे तुकाराम महाराज जुगाराबद्दल सांगत आहेत. जे सत्य या धर्माच्या खांबाला तोडतं. अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं भावे. जर हा मनुष्य जीवन, हा देह मिळाला आहे सत्कारणी लावण्यासाठी, तो जर व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं भावे, व्यर्थ जावं असं तुला वाटत असेल, तर द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. मनोभावे तू द्यूत कर्म कर, द्यूत खेळ, जुगार खेळ. मग कैचे हरीचे नाम, निजे लिया जागा राम. जन्मोजन्मीचा अधम दुःख थोर साधिले. मग कुठे हरिनाम घेणार? जन्मोजन्मीचा अधम दुःख थोर साधिले. खूप महान दुःख तुझ्या पदरी पडेल. विषय सुखाचा लंपट, दासी गमनी अतिधीट. या जुगाराद्वारे पुढच्या गोष्टी काय घडत जातील? विषय सुखासाठी लंपट होईल व्यक्ती, दासी गमनी, वेश्यागमन करेल, व्यभिचार करेल, अतिधीटपणे करेल अशा चुकीच्या गोष्टी. तया त्याची वाट अधोगती जावया, त्याच्यासाठी तीच वाट उघडेल अधोगतीची अशा गोष्टी केल्यानंतर.
आणिक एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. त्याचं कसं पतन होत जाईल ते सांगतात. संत निंदा गोड वाटू लागेल, कौतुकाने करेल, त्याला खूप भारी असं एकदम गर्व वाटेल, मी बघा किती बुद्धिमान आहे. हे असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे काही सांगतात हे संत लोक वगैरे वगैरे. अज्ञानामध्ये अशा गोष्टी तो करत जाईल. तुका म्हणे ऐसे मना लावी राम पिसे, नाहीतरी आली सायासे फुकट जासी ठकून. अशा पद्धतीने व्यक्ती फसत जाईल या गोष्टींवर. त्यानंतर नशापान, जे तपस्येला तोडतं, तपस्या धर्माचा स्तंभ आहे, त्याला नशापान ही गोष्ट तोडते. साधक झाले कळी गुडगुडीची लांब नळी, अशी साधक झाले गुडगुडीची नळी घेऊन बसलेले आहेत. पची पडे मद्यपान, भांग भुरका हे साधन, आधीच्या अभंगासारखाच आहे हा थोडासा. अभेदाचे पाठांतर अतिविषयी पडी भार. खूप साऱ्या वैदिक अभेद आणि अद्वैतवादाचे किंवा तत्वज्ञानाचं पाठांतर करतील खूप सारं, अतिविषयी पडी भार. पण त्यांना काही समजणार नाही, नुसता भार आहे त्यांच्या डोक्यावर. चेल्यांचा सुकाळ, पिंड दंड भगपाळ, खूप खाऊन पिऊन एकदम दट्टे कट्टे राहतील, आणि चेल्यांचा सुकाळ, खूप सारे सेवक त्यांच्या सेवेसाठी, सेवा मानधन बरे इच्छेने संपन्न, या सर्व गोष्टींसाठीच हे कार्य करतील, की मानधन घेण्यासाठी, पैसे घेण्यासाठी, या कार्यासाठी, यासाठीच फक्त कार्य करतील. सोंगाच्या नरकाळी तुका बोडोनिया सोडी. तुका अशा ढोंग करणाऱ्या व्यक्तीला बोडोनिया सोडी, त्याचं तोंड दात पाडतो असं म्हणतात तुकाराम. तिसरा नियम आहे व्यभिचार न करणे, म्हणजे विवाहापूर्वी किंवा विवाहाबाहेर चुकीचे संबंध न ठेवणे. तुकाराम महाराजही गृहस्थच होते. त्यांनी आपल्या पत्नीला गृहस्थ आश्रमाचा उद्देश सांगताना म्हटलाय, किंचित हे सुख टाकी व थुंकुनी, पावसील घणी परमानंद. तुका म्हणे थोर चुकती सायास, भवबंध पाश तुटोनिया. भौतिक संसारातील तुच्छ सुखाला तू थुंकून टाक, म्हणजे तुला सर्व प्रकारे तृप्त करणाऱ्या परमानंदाची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जर तू हरिभजन केलेस तर भवबंधाचे पाश तुटून सर्व क्लेशातून तुझी सुटका होईल. अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, परावया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. हे तर सर्व शास्त्रांमध्ये सांगून ठेवले. परावया नारी रखुमाई समान. चाणक्य पंडितही सांगतात की मातृवत परदारेषु, मातृवत परदारेषु परधन्येषु लोष्ट्रवत, आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडितः. मातृवत सर्वदा, मातृवत आईप्रमाणे, रखुमाई सुद्धा आई आहे. परावया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. जाई व तू माते न करी सायास. जेव्हा ती एक वेश्या पाठवली होती तुकाराम महाराजांना त्यांचा भक्तिभंग करण्यासाठी, तेव्हा ती त्या वेश्येला म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास. प्रयास नको करू, आम्ही विष्णुदास तैसे न हो. विष्णुदास जो प्रामाणिक विष्णुदास आहे तो असे कार्य कधी करणार नाही. हाही प्रसंग खूप छान त्या संत तुकाराम मूवी मध्ये दाखवण्यात आलेले. तुकाराम महाराज सांगतात की अशा स्त्रीचा संघ ही व्यक्तीस पतनास देतो. जो त्या व्यक्तीला, स्त्रीसाठी पुरुष आणि पुरुषासाठी स्त्री, जेव्हा अशा गोष्टी शास्त्रांमध्ये किंवा संतांद्वारे सांगितल्या जातात ते दोघांसाठी लागू आहे. पतना असी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, विधी पुरते कारण बहु बारावे वचन, सर्वस्वासी नाडी ऐसी लाघवाची गोडी, तुका म्हणी दुरी राखता आहे तेची बरी. जी स्त्री आपल्या पतीस पत्नाकडे नेते तिचा स्नेह व प्रेम खोटे आहे, अशा स्त्रीशी शास्त्रविधी पुरताच संबंध ठेवा. ती पतीला सर्वतोपरी फसविणारी आहे व गोड गोड संभाषण करून संसारात गुंतविणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात तिला दूर ठेवण्यातच आपले कल्याण आहे. चौथा स्तंभ, पहिला जुगार झाला, दुसरा नशापान झाला, म्हणजे दुसरा स्तंभ तपस्या, तिसरा झाला शौच, हृदयाची शुद्धता जे व्यभिचाराने मोडले जातं, आणि चौथा हा म्हणजे दया, जे मांसाहाराद्वारे प्राण्यांना विनाकारण मारल्यामुळे हा धर्माचा स्तंभ तोडला जातो. आणिकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. दुसऱ्या प्राण्यांच्या माना कापतात, निष्ठुरपणा पार नाही, त्याच्या निष्ठुरपणा सीमाच नाही. करीती बेटे उसणवारी, पण बेटे उसणवारी करतोयस, उसनं घेतोयस त्याच्याकडनं. आज तुला मारतोय, उद्या तुम्हाला मारणार. हे कर्माचे नियम सांगतायत तुकाराम महाराज, जे सत्य आहेत. यमपुरी भोगावया, यमपुरी भोगण्यासाठी उसणवारी करतोय तो. सेंदराचे दैवत केले, एखाद्या दगडाला कुंकू शेंदूर अशा गोष्टी लावून त्याचं दैवत करतात. नवस बोले तयासी, त्याला नवस बोलतात. तुका म्हणे नाचती पोरे खोडिता रे अंग दुखे,
नवस बोलून त्यांच्या पुढे कोंबडी, बकरी इत्यादी पशूंची हत्या करणे याला निष्ठुर लोक देवपूजा समजतात. तुकाराम महाराज म्हणतात, ही माणसे देवाच्या नावाने नाचतात, यांना दोष दाखवण्याचा प्रयत्न केलास त्यांना अंग दुखल्या इतके दुःख होते. कारण जेव्हा कडक व्यक्ती बोलतो दुसऱ्याला, त्याच्याप्रती जी कळवळ आहे, करुणा आहे हृदयामध्ये यांच्या, तेव्हा बोलतो तेव्हा व्यक्तीला राग येतो. म्हणून म्हटलेलं आहे की तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे जो आघात. त्यांच्या भल्यासाठी जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा लोकांना वाईट वाटतं, पण सोशी जगाचे आघात, असे संत तुकाराम महाराज जगाचे आघात सहन करतात. मांस खाता हौस करी जोडूनी वैरी ठेविला, कोणत्याची करेल कीव जीव जीवे जीव नेणती. पशूंचा वध करून आनंदाने कोणी मांस खाईल तर त्याने वैरी जोडून ठेवला आहे हे तो जाणत नाही. आपल्या जीवाप्रमाणे दुसऱ्यांचा जीव जाणत नाही तर अशा दुष्टाची दया कोणास येईल. पुढिलांसाठी पाजवी सुरी आपुली चोरी अंगुळी. दुसऱ्यासाठी झार लावतोय चाकूला, पण आपली चोरी अंगुळी. माझी अंगुली सुद्धा नाही कापली गेली पाहिजे, माझं बोट नाही, करंगळी सुद्धा कापली नाही गेली पाहिजे. थोडं ब्लेड लागलं किती त्रास होतो, थोडं रक्त आलं तर. त्याचा मान कापतोय तरी त्याला मनामध्ये काहीही भावना नाही त्याच्या. तुका म्हणे कुठे हाडे आपुल्या नाडे रडतील. दुसऱ्याचा वध करण्यात शस्त्राला सुरीला धार लावतो त्यावेळी आपल्या करंगळीस देखील धक्का लागू देत नाही धार लावताना. तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्यांची हाडे कुटून खातात, पण हत्येच्या कर्माचे फळ भोगताना दुःख झाले की रडतील मग तेव्हा. असं तुकाराम महाराज एकदम कडक शब्दांमध्ये सांगत आहेत. मग काय खाल्लं पाहिजे? पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, ये रवेठ्या पोट भरी चाम मसकाचे परी. नुसतेच अन्न खाल्याने कातड्याची पखाल भरल्याप्रमाणे होते, नुसतंच भरायचं नाही. हरिचिंतनी भोजन देऊन या तोची घाला, हरिचिंतनी केला काला. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, त्याला खरी चव आहे, त्याला खरी गोडी आहे. आणि कांदा लसूण, एक मागे प्रश्न विचारला होता कांदा लसूणच का नाही खातो तुम्ही? तर हे कुठल्या संस्थेचे किंवा एका परंपरेचे नियम नाही, हे शास्त्रांमध्ये सांगितलेले. आणि तुकाराम महाराज हे सांगतायत. तुकाराम महाराज इथे अभंगामध्ये लिहितात, कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जन नाडिले. तुका म्हणे कैचे ब्रह्म अवघा भ्रम विषयांचा. कांदे देखील ब्रह्मच आहेत असं सांगून काही गुरु लोकांना फसवतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी सर्व विषयांचा भ्रम आहे, तेथे ब्रह्म कशाचे आहे? लोक म्हणतात सगळं ब्रह्मच आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म. हे खाल्लं काय ते खाल्लं काय, सगळं समान आहे. श्रील प्रभुपादांनी एका रिपोर्टरने प्रश्न विचारला, काय तुम्ही हे खायचं नाही ते खायचं नाही, सगळं भगवंतांनी बनवलंय, आपल्यासाठीच बनवलंय, असं लोकांचा एक युक्तिवाद असतो. मग तुम्ही हे खायचं नाही ते खायचं नाही. तेव्हा त्यांचा चर्चा चालू होती की तुम्ही चहा कॉफी पित नाही. तुम्ही प्रभुपादांना एक रिपोर्टर विचारत होता, हे काय तुम्ही, तिथं तर कॉमन आहे म्हणजे ड्रिंकिंग करणे, स्मोकिंग करणे, ह्या गोष्टी तुम्ही का घेत नाही? हे सगळं भगवंतांनी आपल्यासाठीच बनवलेलं आहे, उपभोग घेण्यासाठी बनवलंय सगळं काही. तर प्रभुपाद म्हणाले, मग धतुरा पॉयझन सुद्धा बनवलेलं आहे, धतुऱ्याचं विष, ते सुद्धा भगवंतांनीच बनवलंय, त्याचाही उपभोग घ्या. तो म्हणाला घेऊ शकतो का उपभोग? नाही नाही, ते विष आहे म्हणाला, ते कसं खाणार? मग तेच तुम्ही तिथं का मग विवेक करताय, हे चांगलं हे नाही, हे वाईट हे माझ्यासाठी? विवेक जेव्हा भगवंतांनी जरी सगळं बनवलं असलं तरी विवेकही दिलेला आहे भगवंतांनी, त्या विवेकाचा वापर केला गेला पाहिजे. असे गुरु स्वतःला पुराणिक म्हणवितात. तुकाराम महाराज म्हणतात, पुराणिक म्हणविती जाणूनही कांदे ते भक्षिती. जाणून सुद्धा हे चुकीचं आहे, शास्त्रांमध्ये लिहिलेलं. अगस्तीचे मूत्र मूळ लावणी म्हणती कृष्णावळ. अगस्तीचं मूळ मूत्र म्हणजे मीठ, ते मीठ त्याला लावतात कांदे किसून, आणि लावणी म्हणती कृष्णावळ. ही कोशिंबीर झालेली छान, आता हे खाऊया. बदराहीच्या पाडी दाढा, असा बदराही, बद म्हणजे चुकीचा, राही म्हणजे चुकीचा रस्ता घेतलेल्या व्यक्तीच्या पाडी दाढा, लागे तुकयाचा हुंदडा. कठोर शब्दांचा तडाखा देऊन मी त्याचे दात पाडित आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. याच्या प्रकारे लोकांना फसवू नका, पुराणिक म्हणून, गुरु म्हणून चुकीच्या गोष्टी शिकून. मग काय खाल्लं पाहिजे? देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट भगवंतांचं. नका मानू वीट ब्रह्मरसी, अवधिया पुरते ओसंडले पात्र. अधिकार सर्वत्र आहे ते. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेचे आर्त पुरवितो. सारे येथे ऐसे नाही कदा काळी, पुरती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम. काम अरी, हा ह्याद्वारे काय होईल? काम अरी सांगाते निरुपम.
भगवान श्रीकृष्णांचा फक्त प्रसादच ग्रहण करा, अन्य कोणते अन्न सेवन करू नका. असे केल्याने भगवत कृपेचे आपण अधिकारी व्हाल. असा भगवत प्रसाद ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्मिळ आहे. म्हणून प्रसाद घेण्यास कंटाळा करू नका. सर्वांना उरेल एवढे पात्र भरून सेवन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. सर्वांची इच्छा पूर्ण करायला इच्छाधारी समर्थ येथे प्रसन्न झाला आहे. या प्रसादाचे सेवन कोणीही कितीही केले तरी तो कधी संपत नाही, उलट पुन्हा पुन्हा घ्यावा असं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, हा स्वयंपाक लक्ष्मीने स्वतः केला आहे, तिला मदत करणारा प्रत्यक्ष निरुपम असा परमेश्वर आहे. आणि तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन जे प्रसिद्ध आहे, अतिशय विशेष अशा पद्धतीने तुकाराम महाराज भगवत धामाला गेले. म्हणतात, पहिलं आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे. पहिलं आले हरी, नदी किनारी त्यांना भगवंत दिसले. शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, गरुडांसोबत आले होते भगवंत. गरुड म्हणतोय नाभी नाभी म्हणे त्वरे, घाबरायचं कारण नाही. मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गभस्ती, मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजरी. भगवंतांचं वर्णन करतायत. मुकुट कुंडल आहेत, खूप सारी दीप्ती प्रकाश भगवंत, मेघ श्याम वर्ण हरी असं सुंदर रूप भगवंतांचं, मूर्ती डोळस साज. चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती, पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा. तुका झालेसे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. साक्षात वैकुंठधीश, वैकुंठचे पती हे भगवान इथं आलेले आहेत. वैकुंठ पीठ जे आहेत असे भगवंत स्वतः माझ्या समोर प्रकट झालेले आहेत. आणि हा शेवटचा आजचा अभंग, याही नंतर एक आहे माझ्या. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आणि हे मनुष्य जीवनाचा आहे, तुमची आमची हेची भेटी. या जन्मामध्ये आपण एकत्र येतो, येथून या जन्म तुटी, निघून जातो. आणि तुकाराम महाराज तर वैकुंठाला चाललेले आहेत. आता असो द्यावी दया, चाललेत ते वैकुंठाला. आणि म्हणतात असो द्यावी दया, हे कुसुमादपी कोमल, हे हृदय सुद्धा आहे, तुमच्या लागत असे पाया, तुम्हाला मी नमस्कार करतोय. आणि येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी. जर निजधामाला भगवत धामाला जायचं असेल, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी, भगवंतांच्या नावाचा जप करा. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. मुखाने रामकृष्ण बोला, तुकाराम वैकुंठाला चाललेला आहे. आणि भगवान विठ्ठलांप्रती तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग आहे की भगवान विठ्ठल स्वयंभू आहेत, साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः उभे आहेत तिथे. जसं आपण पाठवलेला जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये आपण चर्चा केली कशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण आले पंढरपुरामध्ये पुंडलिकाला भेटण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग. दिव्य आध्यात्मिक रूप आहे ते भगवंतांचं. नाही घडविला नाही बैसविला, असा विचार करू नका की विठ्ठलाला कोणीतरी घडवलंय दगडामधनं, मूर्ती बनवलेली आहे किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे बैसवून तिथे. पुंडलिका आला भेटावया, साक्षात भगवंत येऊन उभे आहेत तिथे. आणि हे आपल्याला जोपर्यंत तो प्रेमचक्षु नाहीये, हृदय शुद्ध झालेलं नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी दिव्य स्तरावरच्या गोष्टी आहेत. लोक इथे तर्क लावतात, असं कसं शक्य आहे. अरे भगवंतांनी हे जग निर्माण केलेलं आहे, सर्व गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, तर स्वतः तिथं उभं नाही होऊ शकत येऊन? साधी सोपी गोष्ट आहे. आणि इव्हन ज्या प्राणप्रतिष्ठा केलेले विग्रह आहेत मंदिरांमध्ये, तिथे भगवंत स्वतः उपस्थित आहेत. स्वतः उपस्थित आहेत, सेवा स्वीकार करत आहेत. आणि जो भक्त श्रद्धेने प्रेमाने भगवंतांची सेवा करतो त्यांच्याशी ते आदान प्रदान करतील त्यांच्या प्रेमाचं. पण बाकीच्या व्यक्तींसाठी ह्याचा अनुभव त्यांना कधीच होणार नाही. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. द्वारकेची अवघी घेऊन संपत्ती, आले ऋषिकेश पंढरीशी. हे ऋषिकेश द्वारकेची सर्व संपत्ती घेऊन पंढरपुरामध्ये आले, त्यांचं प्रेम घेऊन इथं आले पुंडलिकासाठी. ती खरी संपत्ती. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती. तुका म्हणे मूर्ती घडविली कुणीतरी, बहुतेक कुणीतरी घडवली असेल. असं कसं होऊ शकतं, असे प्रश्न. असं कसं. शेवटी पण एक असतो, पण असं जे लावणारे आहेत. मूर्ती घडविली जे म्हणती, त्यांच्या मुखापोटी किडे पडो. तुकाराम महाराज, वज्रादपी कठोरम, त्यांच्या मुखाप्रती किडे पडो. स्वयंभू आहेत, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा, सच्चिदानंद आहे भगवंतांचं स्वरूप. तर अशा पद्धतीने
आणि जेव्हा भगवंत अशा पद्धतीने विग्रह रूपाने उभे आहेत, विग्रह रूपामध्येच आहेत ते एका अर्थीने, पण ते स्वयंभू आहेत, स्वतः प्रकट तिथं आहेत, स्वतः तिथे उभे राहिलेले आहेत, त्यांच्या विस्तार स्वरूपात तिथे उभे राहिले. आणि पुन्हा द्वारकेला गेले भगवंत, पण त्यांच्या एका विस्ताराद्वारे तिथे उभे राहिले पुंडलिकासाठी. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत इतरही ठिकाणी. जसं वृंदावनामध्ये सुद्धा राधा रमण आहेत, खूप सुंदर राधा रमणांचे विग्रह आहेत. ते सुद्धा शाळीग्राम शिलेतनं प्रकट झालेले आहेत. नरसिंह चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ भट्ट गोस्वामी, एक महान भक्त भगवान श्रीकृष्णांचे, चैतन्य महाप्रभूंच्या जे 6 प्रमुख शिष्य आहेत, षड गोस्वामी, ज्यांच्यामुळे आज वृंदावन पाहायला मिळतं आपल्याला. जे काही वृंदावन आज जे काही ठिकाणं सर्व पाहायला मिळतात ते ह्या 6 गोस्वामींच्या कृपेमुळे. श्रीरूपसी सनातन भट्ट रघुनाथ, श्रीजीव गोपाल भट्ट दास रघुनाथ, हे 6 गोस्वामींमुळे जे आज वृंदावनात पाहायला मिळते ते सगळे यांच्या कृपेमुळे. ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी पाठवलं वृंदावनात, पूर्ण नष्ट झालेलं वृंदावन 500 वर्षांपूर्वी. नष्ट झालेलं याचा अर्थ त्यातली ठिकाणं कुठं आहेत ते माहिती नष्ट झालेली सर्व. ते दिव्य स्तरावरती आहे तिथे उपस्थित, पण ह्यांच्या कृपेमुळे ते शक्य झालं. असे गोपाळ भट्ट गोस्वामी ते शाळीग्राम शिलांची सेवा करायचे रोज. खूप सारे ग्रंथही लिहिले त्यांनी, खूप सारी ठिकाणं शोधून काढली भगवंतांच्या लीलांची. त्यांच्या एका शाळीग्राम शिलेतनं राधा रमण प्रकट झाले एक दिवस. अजूनही त्यांची सेवा होते वृंदावनात. तुम्ही पाहू शकता विग्रह, त्यांचे फोटो आहेत. राधा रमण छोटेसे विग्रह आहेत, एवढे विग्रह आहेत जे शाळीग्राम शिलेतनं स्वयंभू प्रकट झाले एका रात्री. तर अशा प्रकारच्या लीला भगवंतांनी अनेक ठिकाणी केलेल्या आहेत. हे एक उदाहरण सांगितलं मी. अशा प्रकारे विठ्ठल हे साक्षात तिथे उभे आहेत त्यांच्या रूपामध्ये, त्यांच्या भक्तांना दर्शन देण्यासाठी. आणि विशेष म्हणजे या पंढरपुराचं विठ्ठल, तिथे जाऊन आपण भगवंतांना आलिंगन देऊ शकतो. पूर्वी आलिंगन द्यायचे, पण नंतर त्यांनी प्रथा बंद केली. आता फक्त चरणाला आपण स्पर्श करू शकतो. तर एवढ्या अतिशय दिव्य कृपेने भगवंत तिथे उभे आहेत त्यांच्या भक्तांना दर्शन देण्यासाठी. त्यांना या भवसागरातनं आध्यात्मिक जगतात, जसं तुकाराम महाराज गेले त्या पद्धतीने भौतिक जगत सोडून आध्यात्मिक जगतामध्ये, जिथे दिव्य प्रेम आनंदामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये व्यक्ती राहू शकतो. आणि ह्याच्यासाठी सर्वात सोपी पद्धत जी तुकाराम महाराज सांगतात इथे, जे आपण सर्वजण नियमितपणे आपल्या साधनेमध्ये हा जप केला पाहिजे हरे कृष्ण महामंत्राचा, ज्याद्वारे आपलं चित्त शुद्ध होईल, हृदय शुद्ध होईल आणि भगवंतांप्रतीचं प्रेम जे आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते पुन्हा जागृत होईल. तेव्हा आपण खऱ्या दिव्य आनंदाचा अनुभव करू शकू. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण आज या कार्यक्रमासाठी आलात.